नागपुर में आयोजित पत्रकार परिषद में श्याम मानव ने नासिक के डॉक्टर अशोक खरात मामले में संबंधित महिलाओं की जिम्मेदारी तय कर कार्रवाई की मांग की। उन्होंने धीरज शास्त्री के नागपुर के दौरे पर सवाल उठाते हुए दिव्य दरबार को कानून के दायरे में बताया और उनकी सशक्तिकरण शक्ति को साबित करने की चुनौतियां दोहराई। साथ ही नागपुर पुलिस की भूमिका पर भी सवाल खड़े हुए। उन्होंने कहा कि अंधश्रद्धा विरोध कानून का सख्ती से पालन हो और इस मामले में सरकार प्रभावी कदम जरूर उठाए। आणि त्या निमित्तानं लोकांचं अतिशय उत्तम पद्धतीनं प्रबोधन केलेलं एक प्रकरण ते म्हणजे खरात प्रकरण। खरात प्रकरणाच्या निमित्तानं महाराष्ट्रभर सभा सुरू आहेत। 18 एप्रिलला अकोलाला सभा झाली, बुलढाण्याला 20ला झाली, 22ला नाशिकला झाली, 24ला आता नागपूरला आहे, त्यानंतर 25ला अमरावतीला आहे, 27ला वर्धाला आहे, 30ला एप्रिल चंद्रपूरला आहे, त्यानंतर बाकीची यवतमाळची सभा आणि बाकीच्या सभा ठरत राहतील आता या पद्धतीनं। त्यानंतर 12 मेला मुंबईला आहे, त्यानंतर पुण्याला आहे 19 मेला। तर बुवा बळी स्त्रियांचा खरात सारख्या बाबांना स्त्रिया अतिशय मोठ्या प्रमाणावर का बळी पडतात ही संपूर्ण कारणमीमांसा सांगण्यासाठी या पद्धतीची ही आपली योजना आहे आणि त्यानिमित्तानं ही प्रबोधन यात्रा सुरू आहे। 1988 साली मी बळी स्त्रियांचा बुवाबाजी बळी स्त्रियांचा नावाचं पुस्तक लिहिलं होतं। त्यामध्ये तोपर्यंत 101 जे बाबा या पद्धतीचे आहेत त्यांना एक्सपोज केलं होतं। त्यापैकी जे मोठे 20 बाबा आहेत त्यांच्या संदर्भामध्ये रेफरन्सेस घेऊन हे पुस्तक लिहिलं होतं। तेच प्रकरण पुन्हा खरात निमित्तानं अतिशय मोठ्या प्रमाणावर बाहेर आलं। त्यामध्ये 2 प्रकारच्या प्रतिक्रिया व्यक्त होत होत्या। एक तर सर्वसाधारण माणसं असं म्हणत होती की त्या बिचाऱ्या स्त्रिया आणि त्या बळी पडल्या। दुसऱ्या बाजूनं असंही काही लोकांनी मत मांडलं की त्या स्त्रियाही तेवढ्याच जबाबदार आहे आणि त्यांच्यावरही खऱ्या अर्थानं खटले दाखल झाले पाहिजे। आता या दोन्ही मतांपैकी सत्य कोणतं आहे हेही लोकांपर्यंत प्रभावीपणे पोहोचवता यावं, त्याची कारणमीमांसा नीटपणे लोकांपर्यंत पोहोचावी आणि म्हणून हे 2.25 तासांच्या सभांचं आयोजन संपूर्ण महाराष्ट्रभर होतं आहे। मी 2.25 तास साधारणतः हा विषय लोकांपुढ्यामध्ये मांडतो। हा एक विषय ज्याची सभा आपल्या नागपूरमध्ये माहेश्वरी सभागृहामध्ये विदर्भ साहित्य संघाचा जो हॉल आहे हिंदी साहित्य संघाचा त्या ठिकाणी हॉलमध्ये सीताबर्डीवर हे व्याख्यान आहे, उद्या आहे, संध्याकाळी आहे आणि माझी तुम्हाला सगळ्यांना विनंती आहे की शक्य असेल तर तुम्ही सगळ्यांनी त्याकरता उपस्थित राहावं। दुसरा एक आणखी महत्त्वाचा विषय असा होता की सध्या धीरेंद्र कृष्ण महाराज ज्यांना आपण बागेश्वर धामवाले बाबा म्हणतो त्यांचं नागपुरामध्ये आगमन होतं आहे किंवा झालं आहे। बातम्यांवरनं धडपणे लक्षात येत नाही। त्यांनी काही महिन्यांपूर्वी मला वाटतं 3-4 महिन्यांपूर्वी एक व्हिडिओ टाकला होता की मैं उसी नागपूर में आ रहा हूँ। तो उसी नागपूर में ते येणार आहेत म्हणून हा 1 महिना मी काढून ठेवलेला होता। आपल्या सगळ्यांना आठवत असेल की 2023 साली साधारणतः रामकथेचं आयोजन 5 ते 13 जानेवारीच्या दरम्यान झालेलं होतं। 7 आणि 8 जानेवारीला दिव्य दरबार भरविला होता। आपण सुरुवातीपासून म्हणत आलेलो आहे आणि आजही आपलं म्हणणं हे कायम आहे की रामकथा सांगणं त्याचा प्रचार प्रसार करणं याला कोणत्याही माणसाचा विरोध असण्याचं काही कारणच नाही। आणि अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समिती किंवा महाराष्ट्र शासनाची जादूटोणा विरोधी जी कमिटी आहे त्याचाही विरोध असण्याचं काहीही कारण नाही। कारण हे आपल्या देशाने दिलेलं घटनेनंच दिलेलं धर्मस्वातंत्र्यातला एक तो भाग आहे। एकेकाळी मी बालसंस्कार केंद्र वर्ध्यामध्ये चालवायचो तेव्हा मीही स्वतः रामाची कथा अतिशय रंगवून महाभारत रामायण लोकांना सांगायचो, मुलांना सांगायचो। पण त्यांनी जो दिव्य दरबार भरवला त्याबद्दल आपलं ऑब्जेक्शन होतं। 8 जानेवारीला मी महाराष्ट्र सरकारने जेव्हा 2013 मध्ये जादूटोणा कायदा संमत केला, जादूटोणा विरोधी कायदा संमत केला, त्यावेळी एक समिती गठीत करण्यात आली होती, जादूटोणा विरोधी कायदा प्रचार प्रसार अंमलबजावणी समिती। या समितीचे अध्यक्ष सामाजिक न्याय विभागाचे कॅबिनेट मंत्री असतात। सहअध्यक्ष मी होतो आहे, अजून तरी सरकारने काढलेलं नाही म्हणून आहे असं मी म्हणू शकतो। आणि त्यानंतर उपाध्यक्ष त्याचे राज्यमंत्री असतात, सचिव दर्जाचे लोक त्याचे सदस्य असतात आणि या पद्धतीनं ती कमिटी काम करत आलेली आहे।
आता ही कमिटी ज्या पद्धतीनं काम करते त्या पद्धतीचं काम सुरू असताना मधल्या काळामध्ये या कमिटीच्या माध्यमातून मी ACBकडे तक्रार केली. त्या कामाविषयी तुम्हाला कल्पना आहे. 2014 आणि 15मध्ये संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जादूटोणा विरोधी कायदा आणि वैज्ञानिक दृष्टिकोन या विषयांच्या सभा झाल्या. त्या टोटल 40 झाल्यात. 36 जिल्हे आणि 2-4 सभा ॲडिशनल असतात. जसं वाशीला, पिंपरी चिंचवडला ॲडिशनल असतात. सरकार त्या पद्धतीनं विभागणी करते, त्या पद्धतीनं त्या झाल्या. त्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये 36 जिल्ह्यातल्या पोलिसांचे ट्रेनिंग्ज आणि टोटल ट्रेनिंग्ज 48 झाले. कारण ठाणे, वाशी आणि पुणे शहराच्या परिसरामध्ये पोलिसांची संख्या खूप जास्त आहे. त्यामुळे तेवढ्या प्रमाणामध्ये ते पोलीस ट्रेनिंग्ज वाढले. या माध्यमातून या कायद्यातले सगळे बारकावे मी पोलीस अधिकाऱ्यांपर्यंत, पोलीस कर्मचाऱ्यांपर्यंत, ज्येष्ठ कर्मचाऱ्यांपर्यंत पोहोचवले. या कायदा लोकांपर्यंत अतिशय मोठ्या प्रमाणावर पोहोचवला. सामाजिक न्याय विभागाच्या सगळ्या अधिकाऱ्यांचं किमान 2दा ट्रेनिंग या कायद्यासंबंधी मी घेतलेलं आहे. असं असताना 8 जानेवारीला मी स्वतः जादूटोणा विरोधी कायदा प्रचार प्रसार अंमलबजावणी समितीचं सहअध्यक्ष या नात्यानं तक्रार केली आणि हा कायदा कसा लागू होतो धीरेंद्र कृष्ण महाराजांना याची संपूर्ण माहिती दिली. कारण त्यांचे आधीचे जे व्हिडिओज होते त्याच्या आधारावर ही तक्रार दिलेली होती. त्यानंतर जेव्हा त्यांचा 7-8 जानेवारीला दिव्य दरबार भरला आणि त्यांनी स्वतः तो व्हिडिओ प्रसारित केला, त्याच्या आधारावर रीतसर आता बाबा नागपूरमध्येच त्यांनी कायद्याचं कसं उल्लंघन केलं याची 9 जानेवारीला तक्रार दाखल केली होती. आणि एवढंच नव्हे तर त्यावेळेस दिव्य शक्ती म्हणजे दिव्य शक्ती जाहीर करणं किंवा सिद्ध करणं, तर आम्हा पत्रकारांपुढे तुम्ही तुमची दिव्य शक्ती खुलेपणानं सिद्ध करून दाखवा असं आपण जाहीर आव्हानही त्यांना दिलेलं होतं. 10 जानेवारीला जेव्हा लेखी तक्रार घेऊन मी या ACBकडे गेलो, त्यानंतर कमिशनरांना भेटलो. अमितेश कुमार नागपूरचे त्यावेळेस पोलीस कमिशनर होते. त्यांना स्वतः मी या जादूटोणा विरोधी कायद्याची प्रत दिली. या प्रतीमधले कोणकोणते मुद्दे या ठिकाणी धीरेंद्र कृष्ण महाराजांना लागू होतात याची माहिती दिली. ड्रग्ज अँड मॅजिक रेमेडीज ॲक्ट 1954 हा केंद्रामधला कायदा आहे. मी म्हटलं तुमच्याकडे याची प्रत नसेल याची मला कल्पना आहे, म्हणून मी याची प्रत पण तुम्हाला देतो. आणि हा कायदा इथे कसा कसा लागू होतो, कोणकोणत्या मुद्द्यांना लागू होतो हेही त्यांच्या पुढ्यामध्ये मी नीट एक्सप्लेन केलं. त्यानंतर त्यांनी 7-8 दिवसानंतर, साधारणतः काही दिवसानंतर त्यांनी जाहीर केलं की आम्ही या तक्रारीची योग्यरित्या चौकशी केली आहे, अभ्यास केला आहे आणि अंधश्रद्धा निर्मूलन कायदा याला लागू होत नाही. तुमच्या प्रेससमोरच ते बोलले. खरं म्हणजे या कायद्याचं नाव जादूटोणा विरोधी कायदा आहे. या कायद्यामध्ये कुठेही अंधश्रद्धा निर्मूलन हा शब्दच नाही. तरी पण म्हटलं ठीक आहे बाबा, IPS अधिकारी असले तरी त्यांनी एक्झॅक्ट शब्द कदाचित वापरले नाही. आपण पत्रकार मंडळी याला नेहमी अंधश्रद्धा निर्मूलन कायदा म्हणतो म्हणून कदाचित वापरला असावा असं आम्ही गृहीत धरू. पण दुसऱ्या वाक्यानं मात्र मी अतिशय उडालो. ते असं म्हणाले की IPS अधिकारी असं म्हणतात, हा जो दुसरा कायदा आहे ड्रग्ज अँड कॉस्मेटिक ॲक्ट तो तर मात्र मुळीच लागू होत नाही. म्हणजे ज्या IPS अधिकाऱ्याला ड्रग्ज अँड मॅजिक रेमेडीज ॲक्ट आणि ड्रग्ज अँड कॉस्मेटिक ॲक्टमधला फरक कळत नाही एवढा त्यांचा अभ्यास झालेला होता आणि त्याच्या आधारावर ते सांगत होते की हा कायदा यांना लागू होत नाही. धीरेंद्र कृष्ण महाराजांनी त्यांचा जो दरबार 7 आणि 8 जानेवारी 1923ला नागपूरला झाला त्यामध्ये अनेक ठिकाणी कायद्याचं उल्लंघन केलेलं आहे. ड्रग्ज अँड मॅजिक रेमेडीज ॲक्ट आहे, त्या कायद्यामध्ये ज्या माणसाला डॉक्टरची डिग्री नाही अशी कोणतीही व्यक्ती कोणत्याही रोगांचं निदान करू शकत नाही. जर एखादी व्यक्ती ज्याला डॉक्टरची डिग्री नाही तो रोगांचं निदान करत असेल, उपचार करण्याचा दावा करत असेल तरी तो कायद्याने गुन्हा आहे, कॉग्निजिबल ऑफेन्स आहे. आणि प्रत्यक्ष उपचार करत असेल तर आहेच आहे. इथे महाराज आपल्या दिव्य दरबारामध्ये तुम्हें पेट की बीमारी है, तुम्हें दिमाग की बीमारी है असं जाहीररित्या सांगतात. त्याच्यावरचे उपचार सांगतात. एवढंच नव्हे तर तुला जो आजार झालेला आहे तो कोणकोणत्या कारणांनी झाला, तुला बाहेरचं केलेला आहे, जादूटोणा केलेला आहे, टोटका केलेला आहे, हे सगळं सांगतात. आणि हे सगळं त्यांनी 7 आणि 8 जानेवारीच्या आपल्या दरबारामध्ये सांगितलेलं आहे.
याचा व्हिडिओ त्यांच्याच वतीनं प्रसिद्ध झालेला आहे, त्यामुळे त्यामध्ये डाऊट घ्यायला आपल्याला कुठेही जागा नाही.